नमस्कार. तो अमिताभ बच्चनचा पिक्चर आठवतोय का? त्यात अमिताभ असा खुर्चीला रेलून असतो आणि सांगत असतो, नाम विजय चव्हाण, बाप का नाम दीननाथ चौहान. मला जरा त्या स्टाईलनं काही गोष्टी सांगाव्या वाटत आहेत. नाम छगन, भाई का नाम मगन, पिता का नाम चंद्रकांत, बेटे का नाम पंकज, भतीजे का नाम समीर, पत्नी का नाम मीना. अरे कुठे आहेत शिवाजी महाराज? कुठे आहेत संभाजी महाराज? कुठे आहेत अजून काही नावं? तानाजी महाराज. शिवाजी, संभाजी, तानाजी या नावातला एक तरी शब्द तुम्हाला या सगळ्या खानदानींच्या नावात दिसतोय का? की समीर आणि पंकजच्या मुलांची नावं तरी शिवाजी, संभाजी, तानाजी अशी ठेवलीत का? मग छगन भुजबळांना एवढा का पुळका आलाय बामणांच्या जातीचा? मला ते छगन भुजबळांचं वाक्य ऐकवायचं आणि मग पुढे बोलतो. ऐका. तुम्ही इकडे गेले कुठेही गेलो तरी फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती यांचा वारसा आम्ही सोडणार नाही. संभाजी भिडे नाही, त्याचं नाव मनोहर कुलकर्णी. पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं खरं म्हणजे ब्राह्मण समाजाने वाईट वाटून नये. कुठच्याही ब्राह्मण घरामध्ये शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही. छगन हे नाव आम्ही पहिलीच्या किंवा त्या आधीच्या पुस्तकात वाचलंय. छगन कमळ बघ, छगन घर बघ, तिथे ना काना ना मात्रा ना वेलांटी ना उकार. आणि छगन नाव तरी कुठे असतं सगळीकडे? यांचं सोडलं तर बाकी ठिकाणी कोण, जरा मला सांगाल? एक छगन नावाचा मोठा माणूस कोणतरी आहे? आता छगन नाव कुठं वापरलं जातं हे मी माझ्या प्रेक्षकांना सांगण्याची गरज नाहीये. नाहीये ना? मग ज्यांच्या नावात शिवाजी, संभाजी, तानाजी, यसाजी ही नावं दिसत नाहीत त्यांनी काय गलका करावा? ब्राह्मणांनी नावं ठेवलीत का नाही याची? एकटे भुजबळ सोडा, हे ते भुजबळ ज्या अजित पवारांच्या सोबत शरद पवारांना टांग मारून आलेत ना, शरद पवारांना टांग मारून, भुजबळांना टांग मारण्याची भारी हौस आहे, फार भारी हौस आहे. म्हणजे भुजबळांनी आधी बाळासाहेबांना टांग मारली, नंतर शरद पवारांना टांग मारली, आता ते अजित पवारांच्या सोबत आहेत. उद्या कदाचित कुठं असतील माहित नाही. भाजपवाल्यांना फार पुळका आहे हो अशा माणसांना जवळ घेण्याचा. काय सांगा उद्या भाजपात जातील तर. छगन कमळ बघ, लहानपणी वाचलंय ना म्हणून ते कमळ बघायला जातील. ते फडणवीसही म्हणले होते ना, ते पुस्तकात लिहिलं असतं छगन कमळ बघ. नाव नाही घेत मी त्यांचं, असं म्हणत ते बोलले होते. काय सांगावं, गेले तर गेले. बरं, ते छगन भुजबळ ज्या बाळासाहेबांच्या दावणीला आधी होते ना ठाकरेंच्या, जरा त्यांच्या घरातली नावं बघा. बाळासाहेबांच्या वडिलाचं नाव केशव, त्यांच्या वडिलाचं नाव सीताराम. केशव सीताराम, केशव कृष्णाचं, सीताराम प्रभू रामचंद्राचं. बाळासाहेब तर बाळासाहेबच, बाळासाहेब केशव ठाकरे. बाळासाहेबांच्या दोन तीन पुत्रांची नावं म्हणजे उद्धव, बिंदू माधव, जयदेव. उद्धव, बिंदू माधव, जयदेव. उद्धव ठाकरेंच्या पत्नीचं नाव पाटणकरांच्या घरातून आलेल्या सगळ्या जगाला ठाऊक. उद्धव ठाकरेंच्या पोरांची नावं तेजस, आदित्य. जयदेव ठाकरेंच्या पत्नीचं नाव सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. बाळासाहेबांच्या भावाचं नाव श्रीकांत. श्रीकांत यांच्या चिरंजीवाचं नाव स्वरराज, पुढे राज झाले ते स्वरराज. आहे कुठे शिवाजी, संभाजी, तानाजी? आणि आरोप बामणांच्या घरात ठेवली जात नाहीत. नंतर छगन भुजबळांनी टांग मारली बाळासाहेबांना आणि ते आले पवारांच्या दावणीला घेऊन काँग्रेसमध्ये. काँग्रेसमध्ये आले त्यावेळेला शरदराव होते. या शरदरावांच्या वडिलाचं नाव गोविंदराव. गोविंदरावांच्या पोरांची नावं सगळ्याला ठाऊक आहेत, अनंतराव, शरदराव, मग ते सकाळ चालवणारे एक, अशी सगळी नावं ठाऊक आहेत. शरदरावांच्या कुटुंबातली नावं शरदराव, त्यांच्या हे पत्नी, त्यांच्या आईचं नाव शारदा देवी, पुत्रीचं नाव सुप्रिया, पुतण्याचं नाव अजित, दुसऱ्या एका नातवाचं नाव पार्थ, दुसरा एक रोहित. कुठे आहे शिवाजी, संभाजी, तानाजी, यसाजी? आहे कुठे? नाहीये ना. ते काँग्रेसमध्ये असताना विलासराव नावाचे एक नेते होते, अजून वारले ते,
10 वर्ष झाली असतील. त्यांचं जरा तपासून बघा. विलासरावांच्या वडिलाचं नाव दगडोजीराव, त्यांच्या वडिलाचं नाव व्यंकटराव. बरं, विलासराव आहे कुठे? विलासरावांच्या नंतर त्यांची मुलं धीरज, रितेश, अमित. भावाचं नाव दिलीपराव, त्यांच्या मुलीचं नाव गौरवी, त्यांच्या नातवाची नावं अवीर, अवान, अजून काय काय, रियान, अवीर, अवान अशी नावं आहेत. आहे कुठे? संभाजी, शिवाजी, तानाजी, येसाजी नाही ना. मग एकट्या बामणाला दोष कशाला द्यायचे? एकट्या बामणाला दोष कशाला द्यायचे हाच प्रश्न मी विचारतो भुजबळ साहेब. छगन मगनच्या खानदानात कुणी तानाजी शिवाजी नाही आणि इकडे मात्र अपेक्षा करायची की बामणाच्या घरात नावं तानाजी शिवाजी असले पाहिजेत. चलो भाई, छगनरावांचं वय झालंय म्हणून त्यांना जरा आपण आठवण करून देऊया. माझे मावस काका, मावस आजोबा माफ करा, महापूर या गावचे मूळचे रहिवासी, जे रेणापूर या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. 93, 94, 92, 91 पासून पुढचा काळ ते ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचं नाव शिवाजीराव कुलकर्णी महापूरकर. जे काही नावं जुनी सांगतोय, काही नावं नवी सांगतोय. परळीत जा जरा, परळीत सुद्धा एक शिवाजीराव तुम्हाला सापडतील. बरं, ते भारतीय जनता पक्षाचे एक प्रवक्ते आहेत अमरावतीकडचे. त्यांचं नाव शिवराय कुलकर्णी. शिवराय कुलकर्णी. त्यांच्या बायकोचं नाव आहे सईबाई कुलकर्णी. त्यांच्या मुलाचं नाव आहे शंभू कुलकर्णी. माहीत असावं भुजबळ साहेब, माहीत असावं. म्हणजे तुम्ही जशी विलासराव, शरद पवार, ठाकरे स्वतःच्या खानदानातली नावं सांगू शकत नाहीत ना, त्यासाठी तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतोय. नाही कुठे मला ऐकू आली नाही तर नावं अजून की अशी आहेत म्हणून. चला पुढे जाऊ जरा. ते तपोवन चालतं एक अमरावतीमध्ये, कुष्ठरोग्यांची सेवा करणारे तपोवन आहे. त्या तपोवनाचे चालक आहेत शिवाजीराव पटवर्धन. नाव असं माहीत असावं म्हणून, बाकी काय नाही. शिवाजीराव पटवर्धन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ प्रचारक आहेत, ज्यांचं नाव शिवराय तेलंग. माहीत असावं. संघात नाव नसतात. ते संभाजी भिडेंचं नाव संभाजी नाही आहे, ते मनोहर आहे. हे सांगताना जितकी मिरची दाखवावी लागतोय ना तुम्हाला, तेवढीच लागली पाहिजे तीच मिरची, म्हणून सांगतोय शिवाजीराव पटवर्धन. बरं, ते विद्याधरराव गोखले माहीत असतील ना भुजबळांना, नाव ऐकून? विद्याधरराव गोखले. हां, त्या विद्याधरराव गोखलेंच्या वडिलाचं नाव होतं संभाजीराव गोखले. माहीत असावं हो, बाकी काय नाही. माहीत असावं तुम्हाला की हे असं असतं. कसं आहे भुजबळ साहेब, ते मी बिघडलो नाही हे दाखवायला, म्हणजे मी बाटलेलो नाही हे दाखवायला, बेवडा जसा मी दारू पिली नाही हे सांगण्याची धडपड करतो ना, आपल्याला तर चढली नाही, आपल्याला तर चढली नाही, असं जे असतं ना, ते तसं चाललंय भुजबळांचं. आपण दबाटलोच नाहीत, आपण अजून पुरोगामी आहेत, आपण अजून पुरोगामी आहेत हे दाखविण्याच्या नादामध्ये भुजबळांचे जे खेळ सुरू आहेत ना, त्या खेळाच्या विषयी मला बोलायचं आहे. बाकी जाऊ दे, बामणांच्या घरात कुठे नावं होती हे समजून घेण्याची गरज नाही आहे. भुजबळ ज्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची नावं, शाहू फुले, आंबेडकर यांची विचारधारा सांगतात, माझा भुजबळांना साधा प्रश्न आहे. नातवाचं नाव तरी भीमराव आहे का? पणतूचं नाव तरी भीमराव ठेवायचा विचार आहे? घरात आलेल्या कोणत्या सुनेचं नाव किंवा लेकीचं नाव सावित्री, ज्योती, रमाबाई असं ठेवलंय आहे? नाही ना. मग दुसऱ्याला कशाला शांतपणा शिकवायला जाता? या मी जी नावं वर घेतली, देशमुखांचं घर सांगितलं, पवारांचं घर सांगितलं, ठाकरेंचं घर सांगितलं, भुजबळांचं घर सांगितलं, अशी कितीतरी घरं सांगता येतील. या सगळ्यांच्या घरात ज्योतिबा, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, रमाई, भीमराव, शाहू अशी नावं आढळतात? नाही ना. नाही आढळत ना. आढळत नसतात, कारण सब दिखावा होता है. सगळा खोटेपणा दाखवायचा असतो. भुजबळ ज्या विचारधारेचे प्रमुख आहेत त्यात मला
एक प्रश्न विचारायचा आहे. एक दाखवतो. एक पुस्तक आहे काव्य फुले नावाचं, बघून घ्या. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिलंय खाली, तेही दाखवा म्हणतो मी. रचयित्री सावित्री ज्योतिबा फुले. 1854 लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्यातल्या 39 क्रमांकावर, तेही पान तुम्हाला मी दाखवतोय, सामुदायिक संवाद पद्य आहे. आणि त्या संवाद पद्यात 5-5 मुलींचे 5 गट करून हे पद्य म्हणायचं आहे. त्यातला पहिला गट जी ओळ म्हणणार आहे तीही तुम्हाला मी दाखवतोय. सरस्वतीचा हा दरबार खुला जाहला पाहू चला, शाळेमधुनी शिकुनी घेऊ ज्ञान मिळवू चला, चला ग शाळेत जाऊ चला ग चला. सावित्रीबाई फुले रचित सामूहिक पद्याच्या ओळीत सरस्वतीचा हा दरबार खुला जाहला पाहू चला असं लिहिलं जातं. छगनराव, आम्ही सावित्रीबाई फुलेंचं योगदान कधीच नाकारत नाही आहोत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना शाळा सुरू करायला पहिल्यांदा ज्यांनी वाडा उपलब्ध करून दिला ना, ते भिडे होते. भिडे संभाजी भिडेंच्या कुळातले भिडे, त्यांच्या आधीच्या काळातले भिडे. याच भिडे वाड्यात शाळा सुरू झाली आणि त्याच भिडेंना कशा शिव्या द्यायच्या म्हणून कुलकर्णी नाव असल्याचं भुजबळांना सांगावं वाटतंय. मग कोणीतरी शिव्या घालतं आणि भुजबळांना वाईट वाटतं आणि मग सांगतात की असं बोलायला पाहिजे का, तसं बोलायला पाहिजे का, हे सगळं चालू असतं. मला जाऊ दे, बाकी सोडा. ते समता परिषदेचे किती पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या एकूण पदाधिकाऱ्यात किती जणांनी नाव छगन ठेवलंय जरा सांगता? भुजबळ नाही ना, छगन नाव कुठे आहे? नाही. मग समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यात छगन नाव का ठेवलं जात नाही असा प्रश्न आम्ही विचारला चालेल? नाही ना चालणार. कधी सावित्रीला शिव्या घालायच्या, कधी कोणता विषय काढायचा, हे अजित पवारांना विचारलं का आपण, ज्यांची साक्ष आत्ता काढली आहे? आणि सावधान अजित पवार साहेब, ही अशी माणसं तुमच्याकडं ट्रोजन हॉर्स म्हणून आलीत का? मला तर प्रश्न पडलाय कधी कधी. लोक म्हणत होते की अजित पवार भाजपात ट्रोजन हॉर्स म्हणून घुसतील आणि घोळ करतील. हे छगन भुजबळ सारखी माणसं, म्हणजे मला सारखी शंका वाटते ही आली कशी? ही ट्रोजन हॉर्स म्हणून पवारांच्या घरात घुसलीत का? आणि जरा पुन्हा काही सत्यानाश करायचा विचार आहे का? हे अजित पवारांनी तपासून घेण्याची गरज आहे. आणि राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीसांचा आणि भारतीय जनता पक्षाचा. तुम्हाला हे असले थेर उरावर घ्यायचे असतील तर नक्की घ्या, आमचं काही म्हणणं नाही. पण आम्हाला शिव्या घालणाऱ्यांना तुम्ही उरावर घेत असाल तर आम्हाला शिव्या घालणाऱ्यांना, उरावर घेणाऱ्याला आमच्या उरावरून उतरवून टाकण्याची शक्ती सुद्धा आमच्यामध्ये आहे. एवढंच. नमस्कार.